पोटावर असलेली चरबी, मांडीवर असलेली चरबी, साईडमध्ये कंबर एकदम अशी मोठी झालीये, तर तिला कमी करायचंय का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक असं रहस्य आणि सोपी साधी रेमेडी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आली आहे, जेणेकरून तुमचं जे फॅट आहे ते लवकरात लवकर कसं बर्न होईल विथ द हेल्प ऑफ बेस्ट एक्सरसाइजेस. तर या एक्सरसाइज सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात. पण त्याच बरोबर आपण एक्सरसाइजमध्ये काय चुका करतो व काय करू नये हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही आसन सोबतही करू शकता. जसे की मी मांडीवरती घेते, तर या ठिकाणी आपण जेव्हा हात वरी घेतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे. पूर्ण पोटाला ताण देऊन वरती श्वास घेत खाली श्वास सोडत पाय परत वरी घ्यायचा आहे, जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आता दोन्ही बाजूंनी तुम्ही बघू शकता की आपण हे कशा पद्धतीने करत आहोत, जेणेकरून आपले जे साईड फॅट आहे त्याला थोडीशी ट्विस्टिंग होत आहे माझी आणि एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये करत आहे, ज्याच पद्धतीने तुम्हीही करायचंय. आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत, ती कशी तेही पाहून घ्या. या ठिकाणी फक्त जे दोन्ही पाय आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित गुडघ्यावरती हात ठेवून मी ही पोझिशन करणार आहे. आणि जेव्हा मी खाली जाते तेव्हा तिरकस हळूवार माझी कंबर जी आहे ती बेंड होते, म्हणजेच याचा अर्थ असा की पोटावरती चांगला ताण येतोय. आता आपण आपली जी स्टेप आहे ती चेंज करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला आपले जो पाय आहे म्हणजे जे मांडीवरचं थाई फॅट आहे त्याच्यावरती फोकस केंद्रित करायचा आहे. ओके, तर मग ते कसं एकदा तेही पहा. पूर्णपणे हात जो आहे नमस्ते मुद्रेमध्ये टाचेला लागलेला आहे. श्वास घेत तुम्हाला वरती यायचंय आणि श्वास सोडत खाली जायचंय. ओके, आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. जी चेंज पोझिशन आहे तीही पाहून घ्या. आपले जे कोपरे आहे ते व्यवस्थित गुडघ्याला टच करायचे आहेत. पोटाला चांगला पीळ पडलेला आहे, त्या पिळाकडे लक्ष द्यायचंय. जेव्हा पीळ पडतो तेव्हा श्वास सोडायचा आहे. पीळ पडला याचा अर्थ असा की पोटावरती दाब येतोय आणि त्या ठिकाणी असलेले जे फॅट आहे ते बर्न होण्यास मदत होत आहे. आता पोझिशन आपण चेंज करूया. आता जी स्थिती किंवा क्रिया मी चेंज करत आहे ती पाहून घ्या. ही पूर्णपणे आपलं शरीर, आपलं मस्तिष्क शांत आणि बॅलन्स करणारी आहे. विचारही या क्रियेने बॅलन्स होतात. हो, तर मी करत आहे वृक्षासन. हेही तुम्हाला करायचंय आणि त्यासोबत लेग बॅलन्सिंग मी करत आहे. हे आसन थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण मला वाटतं तुम्ही चॅलेंज करण्यात एक्सपर्ट आहात स्वीकारण्यामध्ये. आता थोडी पोझिशन चेंज आहे, जे की आपल्या मांड्यांवरती फ्रंट थाईज ज्याला आपण म्हणू त्यावरती ताण देणार आहे. आता हीच पोस्चर तुम्हाला बॅक साईडने कसा दिसतो तेही बघा, जेणेकरून आपल्याला क्रॉस मध्ये घेत आहोत. उजवी जी मांडी आहे ती डाव्या पायाकडे न्यायची आणि डावी जे टाच आहे ते उजव्या मांडीकडे घेऊन जायचंय. ओके, आता पोझिशन चेंज केली आहे, तर ती बघा. श्वास घेत वरती, पोटावरती पूर्णपणे ताण आहे, श्वास सोडत खाली जायचंय. ओके, आता हीच पोझिशन तुम्ही साइड मध्ये बघू शकता की या ठिकाणी माझे जे पाय आहेत तेही सरळ आहेत आणि त्याच बरोबरची पाठ आहे ते पाठीचा कणा सरळ आहे. माझा पाठ बिलकुल बेंड नाही केली, त्यासोबत मी थाई ही स्ट्रेट ठेवलेल्या आहेत आणि नी पण बेंड केलेला नाही. म्हणजे पूर्ण अप्पर बॉडी माझी स्ट्रेट आहे आणि लोअर बॉडी ही स्ट्रेट आहे. आता तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्यायची आहे की बाबा रे, तुमचे जर हात खालीपर्यंत पूर्णतः पोहोचत नसतील तरीही हरकत नाही, पण तुमचे जो गुडघा आहे तो सरळ पाहिजे, जे तुमचे पाय आहे ते पूर्णपणे सरळ पाहिजेत. आणि खाली वाकत असताना एक गोष्ट परत लक्षात घ्या की तुमचा पाठीचा कणाही सरळ असू द्या, त्यामध्ये बेंड किंवा बाक पडलेला नकोय. ओके, आता थोडीशी पोझिशन चेंज करणार आहोत. स्क्वॉट्स पोझिशन आहे, ती कशी करायची ते पहा. याने तुमच्या मांड्या ह्या खूप लवकर अशा बऱ्या होणार आहेत. बऱ्या इट मीन्स त्या ठिकाणी जर इनर थाईस फॅट असेल किंवा आउट मध्ये जर फॅट असेल तर ते बर्न व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. किंवा हिप रिजन तुमचा खूप जास्त वाढलेला आहे तोही कमी व्हायला मदत होते. हे करत असताना सुरुवातीला खूप जास्त अवघड वाटेल, कारण तुम्ही जर नवशिके असाल तर. पण तुम्हाला योगा करण्याच्या अगोदरपासून खूप चांगली सवय आहे आणि तुम्ही डेली प्रॅक्टिस मध्ये करताय, तर ही स्टेप नक्कीच अवश्य तुमच्या डेली प्रॅक्टिस मध्ये ऍड करा. तुम्हाला खूप बेस्ट असे रिझल्ट याने भेटणार आहेत. ओके, हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा पायावरती खूप जबरदस्त असा ताण येतो आणि तो ताण आपलं फॅट बर्न करायला भाग पाडतो. या ठिकाणी माझा पाठीचा कणा सरळ आहे, त्याकडे लक्ष पहा. ही एक्सरसाइज तुम्हाला 10 सेकंड होल्ड करायची आहे आणि चेहऱ्यावर काय असली पाहिजे? येस, स्माइल एव्हरीवन.
कंटिन्यू स्माइल. जेवढा वेळ होल्ड करताय तेवढा वेळ तुमची स्माइल असणं गरजेचं आहे. आता वरती यायचंय. ओके, येस, आप इट टोटली नाव पोझिशन चेंज. आता नेक्स्ट स्टेप काय असणार झाली, जे आपल्या मांड्यांवरती आणि आपल्या पोटावरती ताण जो आलेला आहे तो ताण तुम्हाला कमी करायचा आहे. तर तो ताण कसा कमी करणार, तर तो या पद्धतीने कमी करा. ओके, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. सुरुवातीला खूप स्लो 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 अशी रनिंग करायची आहे तुम्हाला, आणि नंतर तुम्हाला जो एकदा पकडला तर तो पूर्ण फास्ट 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 असं पूर्णपणे पायाला प्रेस करायचंय. लोअर बॉडी ही तुमची यामध्ये काम करणार आहे. आणि आता वेळ झालेली आहे की आपल्या टॉप मोस्ट बेस्ट सिक्रेटची. तर मित्र हो, ते सिक्रेट असं आहे की तुम्हाला रात्री जिरं हे पाण्यामध्ये भिजू घालायचे आणि सकाळी उठल्याच्या नंतर हे जिरं पाणी तुम्हाला प्यायचंय. याने तुमचं जे फॅट आहे ते बर्न व्हायला खूप मदत होईल. ओके, आणि त्यासोबतच तुमची पचनक्रिया ही सुधारेल, त्वचा आणि केसही चांगले होतील.